मागच्या व्हिडिओमध्ये आपण सॉलिड स्टेट पार्ट सेकंडचा स्टडी केला होता, ज्यात आपण क्रिस्टल सिस्टीम पाहिली होती. आज आपण सॉलिड स्टेट पार्ट थर्ड पाहणार आहे. यात आपल्याला जे की क्रिस्टल लटाईसमधले जे पार्टिकल्स असतात ते कोणत्या टाईपने कोणत्या पद्धतीने पॅकिंग असते त्याची ते आपल्याला स्टडी करायचं. तर त्यातला फर्स्ट पॉईंट आहे पॅकिंग ऑफ पार्टिकल्स इन क्रिस्टल लटाईस. त्यात काय सांगितलं आहे, पार्टिकल्स आर क्लोज पॅक इन क्रिस्टलाइन सॉलिड. आपल्याला माहिती आहे की सॉलिडमध्ये जे काही पार्टिकल असतात ते काय असतात, एकमेकाला क्लोजली पॅक असतात. ऑलवेज इंडिव्हिज्युअल पार्टिकल्स आर ट्रीटेड ॲज अ हार्ड स्पेअर. आता समजा ही जर आपण क्रिस्टलाइन लटाईस जर कन्सिडर केली तर त्याच्यातला इंडिव्हिज्युअल जो पार्टिकल असेल, त्याच्यातला जो काही प्रत्येक पार्टिकल असेल हा असतो एक, त्याला ट्रीट करतात ॲज अ हार्ड स्पेअर. हा एक प्रत्येक पार्टिकल हा काय असतो, एक हार्ड स्पेअर असतो. द नंबर ऑफ नेबरिंग स्पेअर्स that touches any given sphere is its coordination number. आता आपण जर याच्यातल्या स्पेअरचा जर स्टडी केला, समजा हा जर स्पेअर घेतला तर हा स्पेअरला लेफ्ट साईडला एक स्पेअर टच करतो, राईट साईडला एक स्पेअर टच करतो. कोणत्या पण स्पेअरला जेवढे स्पेअर टच करत असेल त्याला त्याचा कोऑर्डिनेशन नंबर म्हणतात. जर आपण हा स्पेअर जर कन्सिडर केला तर याला 2 स्पेअर टच करतात, म्हणजे याचा कोऑर्डिनेशन नंबर झाला 2. ओके, पुढं मॅग्निट्यूड ऑफ कोऑर्डिनेशन नंबर इज मेजर्ड ऑफ कॉम्पॅक्टनेस ऑफ सॉलिड. तर जर आपल्याला मॅग्निट्यूड काढायचं असेल कोऑर्डिनेशन नंबरचं तर ते आपल्याला त्या सॉलिडच्या कॉम्पॅक्टनेसवरून काढता येतं. कॉम्पॅक्टनेस म्हणजे ते सॉलिड तयार करताना त्याच्यामध्ये असणारे जे स्पेअर आहेत ते कोणत्या पद्धतीने त्याला टच करतात किंवा कोणत्या पद्धतीने त्याला पॅक असतात, त्याच्यावरून आपण त्याचं मॅग्निट्यूड फाइंड करू शकतो. त्यात दुसरा पॉईंट दिला आहे, लार्जर द कोऑर्डिनेशन नंबर क्लोजर द स्पेअर टू इच अदर. जेवढा कोऑर्डिनेशन नंबर जास्त असेल तेवढे त्यातले स्पेअर एकमेकाला काय असतात, क्लोज असतात. जेवढा त्याचा कोऑर्डिनेशन नंबर जर समजा स्मॉल असेल तर म्हणायचं त्या स्पेअर त्या कोणता पण जो सबस्टन्स असेल त्यातले स्पेअर एकमेकाला जास्त क्लोज नाही. ओके, पुढचा पॉईंट आहे क्लोज पॅक स्ट्रक्चर. तर हा क्लोज पॅक स्ट्रक्चरचा स्टडी करताना यात 3 टाईपचे क्लोज पॅकिंग असतात. एक आहे 1 डायमेन्शनल, 2 डायमेन्शनल आणि 3 डायमेन्शनल क्लोज पॅकिंग. आता एक लक्षात ठेवायचे याच्यात, हे 1 डायमेन्शनल, 2 डायमेन्शनल आणि 3 डायमेन्शनल हे एकमेकावर डिपेंड असतात. म्हणजे काय, पहिल्यांदा 1 डायमेन्शनल जर तयार झाला असेल तर त्याच्यापासून त्या 1 डायमेन्शनलचा यूज करून आपण 2 डायमेन्शनल बनवू शकतो. 2 डायमेन्शनलचा यूज करून आपण 3 डायमेन्शनल बनवू शकतो. तर त्यातला फर्स्ट पाहू आपण की 1 डायमेन्शनल. 1 डायमेन्शनल म्हणजे काय, रिझल्ट इन अरेंजिंग द स्पेअर टू टच इच अदर इन अ रो. 1 डायमेन्शनल म्हणजे एका रोमध्ये सगळे स्पेअर एकमेकाला काय असतात, टच करतात. फॉर एक्झाम्पल इथं दिले हे सगळे स्पेअर एका रोमध्ये प्रत्येकाला टच करतात. हे झालं 1 डायमेन्शनल क्लोज पॅकिंग. पुढचं आहे 2 डायमेन्शनल क्लोज पॅकिंग. त्याच्यात काय असतं, देर आर नथिंग बट प्लॅनर स्ट्रक्चर. प्लॅनर स्ट्रक्चर म्हणजे काय असतात, ज्या काही रो असतात त्या एकमेकावर काय असतात, लेअर केलेल्या असतात, त्यालाच त्याचं प्लॅनर स्ट्रक्चर म्हणतात. इथं पहा, हे फर्स्ट रो, ही सेकंड रो, थर्ड रो, फोर्थ रो, ह्या सगळ्या रो एकमेकावर काय आहेत, लेअर केलेल्या आहेत, त्याच्यापासून एक स्ट्रक्चर तयार होतं, त्याला म्हणतात प्लॅनर स्ट्रक्चर. आणि आधीच सांगितलं होतं की 1 डायमेन्शनलपासून 2 डायमेन्शनल तयार होतं. इथं पहा, इट इज नथिंग बट स्टॅकिंग ऑफ रो. ज्याच्या का 1 डायमेन्शनमधल्या रो आहेत त्या एकमेकावर स्टॅक केलेला असतात, त्याचा लेअर दिलेला असतो टू फॉर्म द स्ट्रक्चर. इथं पहा, आता ही जर खालची आपण रो पाहिली त्याच्या हे वरच्या रोचा लेअर दिला आहे, त्याच्यावर ह्या थर्ड रोचा लेअर दिला आहे आणि मग ही लास्ट रोचा, ह्या 4 रो एकमेकावर लेअर देऊन तयार केलं. हे झालं 2 डायमेन्शनल स्ट्रक्चर. ओके, आता 2 डायमेन्शनल स्ट्रक्चरचा स्टडी करताना यात अजून 2 टाईपच्या 2 डायमेन्शनल क्लोज पॅकिंग असतात. त्यातला फर्स्ट आहे स्क्वेअर क्लोज पॅकिंग आणि सेकंड आहे हेक्झागोनल स्क्वेअर पॅकिंग. याच्या नावातच आहे, स्क्वेअर म्हणजे 4 पॉईंटचा बनलेला जो असतो तो स्क्वेअर क्लोज पॅकिंग आणि हेक्झागोनल म्हणजे 6 म्हणजे 6 स्पेअरपासून बनलेला हेक्झागोनल क्लोज पॅकिंग. आता स्क्वेअर क्लोज पॅकिंगचं स्टडी करता इथे हे स्ट्रक्चर दिले स्क्वेअरचं. इथं मध्ये एक स्पेअर आहे, त्याला हे 4 स्पेअर काय करतात, टच करतात. हे झालं स्क्वेअर क्लोज पॅकिंग. आणि स्क्वेअर क्लोज पॅकिंगमध्ये कोऑर्डिनेशन नंबर असतो त्याचा 4, त्याला 4 स्पेअर टच करतात. आणि इथं पहा, हे जे स्ट्रक्चर ज्यावेळेस तयार होतं ह्या सगळ्या रो सेम टाईपचे, 4 रो काय सेम आहे, म्हणून हे झालं ए टाईप क्लोज पॅकिंग. कळलं. नंतर पुढचा हेक्झागोनल क्लोज पॅकिंग. आता हेक्झागोन म्हणजे 6. इथं पहा, हा मध्ये एक स्पेअर आहे, त्याला हे 6 स्पेअर टच करतात, म्हणजे याचा कोऑर्डिनेशन नंबर झाला 6. याला 6 स्पेअर टच करतात. आणि इथं पहा, ही फर्स्ट आणि थर्ड रो
एका टाईपची आणि सेकंड आणि ही फोर्थ रो एका टाईपची. जर आपण फर्स्ट रोला ए म्हटलं आणि सेकंड रोला जर बी म्हटलं तर ही कोणत्या टाईपची क्लोज पॅकिंग होते? ए बी ए बी ए बी अशी ही झाली हेक्झागोनल क्लोज पॅकिंग. हा त्याचा पॅटर्न आहे ए बी ए बी ए बी. आणि स्क्वेअर क्लोज पॅकिंगचा पॅटर्न आहे ए ए ए टाईपचे, त्याच्यात काय असते? पॅकिंग असते. ओके, आता आपल्याला पुढं पाहिजे, आपण आता 1 डायमेन्शनल पाहिला, 2 डायमेन्शनल पाहिला, आता आपल्याला पाहिजे आहे 3 डायमेन्शनल क्लोज पॅकिंग. आता 3 डायमेन्शनल क्लोज पॅकिंगमध्ये पहा इथं दिलं की स्टॉकिंग ऑफ 2D लेयर्स गिव्ह राईज टू 3 डायमेन्शनल क्रिस्टल स्ट्रक्चर. मी सांगितलं की 2 डायमेन्शनलपासून आपल्याला काय भेटणार आहे? 3 डायमेन्शनल क्रिस्टल स्ट्रक्चर भेटणार आहे. आता याच्यात पण त्याचे टाईप आहे. तर 3 डायमेन्शनलमधला फर्स्ट टाईप आहे स्टॉकिंग ऑफ स्क्वेअर क्लोज पॅक लेअर. आता काय करायचे, जे स्क्वेअर क्लोज पॅक पाहिलं होतं ते एकमेकावर करायचे, स्टॅक करायचे. पहा इथं खालचा एक स्क्वेअर क्लोज पॅकिंग आहे, ही सेकंडची, ही थर्ड, ही फोर्थ. एकमेकावर काय केलं, हे स्क्वेअर क्लोज पॅकिंग काय केलं, एकमेकावर लेअर दिल्यात आणि त्याच्यापासून तो 3D शेप तयार होतो. त्यात पहा स्टॉकिंग ऑफ स्क्वेअर क्लोज पॅक लेअर जनरेट अ 3D सिम्पल क्युबिक स्ट्रक्चर. हे जे स्क्वेअर ब्लॉक क्लोज पॅक लेअर आहे ते एकमेकावर जर त्याचं स्टॅकिंग केलं त्याच्यापासून आपल्याला 3Dचा सिम्पल क्युबिक स्ट्रक्चर भेटतं. आणि सगळ्या एका टाईपचे लेअर असल्यामुळे ही झाली ए ए ए टाईपची अरेंजमेंट झाली. आता याच्यात पहा इट टचेस 6 नेबरिंग स्पेअर. आता याच्यातला जर एक स्पेअर कन्सिडर केला तर तो त्याच्या 6 नेबरिंग स्पेअरला टच करतो. कसा? तर 4 त्याच्या लेअरमध्ये असणार. समजा हा मध्ये स्पेअर असेल 1 2 3 4, हे झाले त्याच्या लेअरमधले 4. आणि याच्यात जर 3 डायमेन्शनलचा स्टडी करायचा झाला तर एक ह्या बाजूला समोर असणार आहे आणि एक मागच्या बाजूला, असे 6 नेबरिंग स्पेअर त्याला काय करतात? टच करतात. आणि त्याचा एकच मेटल असं की त्याच्यात ही स्टॉकिंग ऑफ स्क्वेअर क्लोज पॅकिंग लेअर असतात, तो आहे पोलोनियम. पोलोनियम हे त्याचं एक्झाम्पल झालं. त्याच्यानंतर पुढचा पाहायचा आपल्याला 3D मधला स्टॉकिंग ऑफ 2 हेक्झागोनल क्लोज पॅक लेअर. आता 2 हेक्झागोनल क्लोज पॅक काय करायचे आपल्याला एकमेकावर त्याचा लेअर द्यायचा आहे. तर याच्यात पहा हेक्झागोनल क्लोज पॅक्स आर अरेंज इन पर्टिक्युलर मॅनर टू क्रिएट दिस. जे काही हेक्झागोनल क्लोज पॅक पाहिले होते ते काय करतात, एकमेकावर काय करतात, अशा पद्धतीने अरेंज करतात की त्याच्यापासून एक काय होतं, शेप तयार होतो. स्पेअर्स ऑफ सेकंड लेअर इज प्लेस इन डिप्रेशन ऑफ फर्स्ट. आता डिप्रेशन ऑफ फर्स्ट म्हणजे पहा आता पाहिलं होतं आपण की जर समजा हा स्पेअर, हे स्पेअर जर असे एकमेकाला टच केले तर याच्यामध्ये थोडी थोडी काय राहते, जागा राहते. इथं पहा हे मध्ये 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 थोडीशी जागा काय राहिला, जो स्पेस राहिला त्याच्यात काय केला जातो, त्या स्पेसवर दुसरा लेअर दिला जातो. म्हणजे तो स्पेस काय केला जातो, भरून घेतला जातो. तेच इथं दिले की जे की स्पेअर ऑफ सेकंड लेअर असतात ते कुठं असतात, ते डिप्रेशन म्हणजे जी मोकळी जागा आहे फर्स्ट लेअरची त्यामध्ये ते स्पेअर काय केले जातात, पुट केले जातात. इफ फर्स्ट लेअर इज ए, जर फर्स्ट लेअरला आपण ए टाईपचं म्हटलं, समजा हा फर्स्ट लेअर आहे, हा जर ए टाईपचा, हा रेडवाला सेकंड लेअर आहे, हा झाला बी टाईपचा. म्हणजे हे 2 वेगवेगळ्या टाईपचे लेअर असतात. आता आपल्याला पाहिजे व्हॉइड किंवा होल म्हणजे काय असतं. आता व्हॉइड म्हणजे काय असते तर पहा, आता हे ज्यावेळेस आपण स्पेअर अरेंज करतो, स्पेअर अरेंज केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये थोडासा जो काही स्पेस राहतो त्यालाच व्हॉइड किंवा होल म्हणतात. आता कोणत्या टाईपच्या व्हॉइड किंवा होल असतात त्याचा आपल्याला स्टडी करायचा आहे. इथं 2 टाईपचे व्हॉइड्स आहेत, एक आहे टेट्राहायड्रल व्हॉइड आणि दुसरा आहे ऑक्टाहायड्रल व्हॉइड. तर टेट्राहायड्रल जो होल असतो किंवा व्हॉइड असतो तो कधी तयार होतो, ज्यावेळेस आपण एका लेअरमध्ये 4 स्पेअर अरेंज करतो. ज्यावेळेस 4 स्पेअर अरेंज करतो त्यानंतर मध्ये असे थोडीसं काय राहतो, गॅप राहतो, जागा राहते, त्यालाच आपण टेट्राहायड्रल होल म्हणतो. इथं पहा सराउंडेड बाय 4 स्पेअर. तुझा काय मध्ये जो गॅप असतो त्याला 4 स्पेअरने बाजूने काय केलेलं असतं, सराउंडेड असतं. बाय जॉईनिंग सेंटर ऑफ धिस स्पेअर धिस होल इज फॉर्म. ज्यावेळेस आपण हे 4 स्पेअरचे सेंटर एकमेकाला जॉईन करतो त्यावेळेस त्यांच्या मध्ये जो काही स्पेस राहतो त्यालाच आपण काय म्हणतो, टेट्राहायड्रल होल. त्यानंतर पुढचा आहे ऑक्टाहायड्रल होल. आता ऑक्टाहायड्रल होलमध्ये काय असतं, टेट्राहायड्रल होलमध्ये एक सिंगल लेअर घेतला होता. आणि टेट्राहायड्रल होलमध्ये काय असतं, पहिल्यांदा खाली एक लेअर असतो, त्या लेअरच्या मध्ये जो काही गॅप राहील त्याच्यात अजून दुसरे स्पेअर काय केले जातात, पुट केले जातात. त्यामुळे तयार होणारा जो काही स्पेस असतो त्याला म्हणतात ऑक्टाहायड्रल होल. इथे पहा हे ब्ल्यू लाईनचे जे काही स्पेअर आहे हे झाला एक लेअर, आणि जे काही रेड लाईनचे स्पेअर आहेत हा झाला त्याचा दुसरा लेअर, आणि यांच्यामध्ये जी काही जागा राहिली त्याला म्हणायचं ऑक्टाहायड्रल होल. फॉर्म बाय ओव्हरलॅपिंग ऑफ 2 लेअर टुगेदर फॉर्म अँड ऑक्टाहायड्रल व्हॉइड. ज्यावेळेस आपण 2 लेअर स्पेअरचे एकमेकावर ठेवतो त्यावेळेस जो होल किंवा जो व्हॉइड तयार होतो त्याला म्हणतात ऑक्टाहायड्रल होल. त्यानंतर पुढचा तर पुढे आपल्याला थर्ड वाला पाहायचा आहे, प्लेसिंग
थर्ड हेक्झागोनल क्लोज पॅक लेअर. आता थर्ड हेक्झागोनल क्लोज पॅक लेअर हे दोन वेने तयार करतात. फर्स्ट वे म्हणजे त्याला वन वेच नाव आहे आणि दुसरं आहे सेकंड वे. आता वन वे मध्ये काय असतं, अलाइन द स्पेअर्स ऑफ द थर्ड लेअर विथ द स्पेअर ऑफ द फर्स्ट लेअर. काय केलं जातं, जो थर्ड लेअर असतो तो आणि फर्स्ट लेअर हा सेम टाईपचा असतो. बरोबर, इथं पहा, हा फर्स्ट लेअर, सेकंड लेअर, थर्ड लेअर हे तीन लेअर आहे. त्यात हा फर्स्ट लेअर आणि हा थर्ड लेअर सेम टाईपचा आहे. याची अलाइनमेंट पण सुद्धा काय सेम आहे. हा काय केला जातो, हे दोन्ही पण ह्या सेकंड लेअरवर दिले जाते. इथं पहा, हा असणार हा सेकंड लेअर, हा वरचा थर्ड लेअर आणि खालचा फर्स्ट लेअर. हा जी काही वे ह्याच्यात काय होतं पहा, फर्स्ट आणि जो काय थर्ड आहे हा सेम आहे, पण याचे पॅटर्न पण कसा असतो, ए बी टाईपचा पॅटर्न असतो. आणि ह्या अरेंजमेंटमुळे आपल्याला हेक्झागोनल क्लोज पॅक स्ट्रक्चर भेटतं. ही जी काय आपण ए बी पॅटर्ननी जर अरेंजमेंट केली, वन वेनी जर अरेंजमेंट केली तर आपल्याला अरेंजमेंट भेटते हेक्झागोनल क्लोज पॅक स्ट्रक्चर. त्याच्यात दोन टाईपचे मेटल येतात, हे असतं मॅग्नेशियम आणि दुसरं झिंक. या दोन मेटलमध्ये ह्या टाईपची पॅकिंग असते. सेकंड आहे द सेकंड वे. आता सेकंड वेमध्ये जो काय वन वे होता त्यात फरक एवढाच आहे, हा फर्स्ट आणि जो काय थर्ड जो काय वन वे मध्ये सेम होते, पण ह्या सेकंड वे मध्ये तिन्ही पण वेगळे असतात. पहा, द स्पेअर ऑफ थर्ड लेअर, हा जो काय थर्ड लेअरचे जे स्पेअर आहे हे फर्स्ट लेअर सारखे अलाइन नसतात. बरोबर, विथ द स्पेअर ऑफ द सेकंड ऑर द फर्स्ट लेअर हे दोन्ही सारखे पण नसतात. म्हणजे तिन्ही लेअर काय असतात, वेगवेगळे असतात. मग जर आपण याला ए म्हटलं, मधला झाला बी, वरचा झाला सी, म्हणजे याचा पॅटर्न असणार आहे एबीसी टाईपचा पॅटर्न असणार आहे. आणि ह्या अरेंजमेंट पासून आपल्याला क्युबिक क्लोज पॅक स्ट्रक्चर भेटतं. आणि याच्यात दोन टाईपचे मेटल येतात, कॉपर आणि गोल्ड. कॉपर आणि गोल्डमध्ये ही क्युबिक क्लोज पॅक स्ट्रक्चरची अरेंजमेंट केलेली असते. नंतर आहे पुढं आता आपल्याला पुढचा पॉईंट पाहायचा आहे, पॅकिंग इफिशियन्सी म्हणजे काय. पॅकिंग इफिशियन्सी म्हणजे पहा, इथे हे चार स्पेअर आहेत. हे चार स्पेअर ज्यावेळेस आपण सेंटर यांचे मॅच करतो त्यावेळेस ते काहीतरी जागा ऑक्युपाय करतात. बरोबर, या चार स्पेअरनी जी काही जागा ऑक्युपाय केली त्याला म्हणतात त्याची पॅकिंग इफिशियन्सी. आता ती कशी काढायची पहा, याच्यात चार स्टेप आहे. त्यातली फर्स्ट स्टेप आहे हा पॅकिंग इफिशियन्सीचा फॉर्म्युला आहे. काय, व्हॉल्यूम ऑक्युपाय बाय द पार्टिकल्स इन युनिट सेल. युनिट सेलमध्ये त्याच पार्टिकल्सनी ऑक्युपाय केलेलं व्हॉल्यूम डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. त्या पूर्ण युनिट सेलचं टोटल व्हॉल्यूमने जर डिवाइड केलं आणि त्याला जर 100ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला त्याची पॅकिंग इफिशियन्सी भेटते. मग फर्स्ट स्टेपमध्ये आपण त्याची रेडियस काढतो. इथं पहा, हे दोन स्पेअर आहेत. प्रत्येक स्पेअरची ही झाली रेडियस, ही झाली रेडियस, ही रेडियस, ही रेडियस, या सगळ्या रेडियस. आणि दोन जे काय सेंटर आहे स्पेअरच्या त्याच्या दोन्हीमधलं डिस्टन्स म्हणजे ए, त्याला आपण एज लेंथ म्हणतो. या दोन्हींचं जर रिलेशन पाहिलं तर पहा, ए किती येणार आहे, हा आर प्लस हा आर, म्हणजे ए झाला 2r. त्याच्यापासून आपण आर काढू शकतो, ए आपण 2. हा 2 काय होणार, एकडे जाणार, डिवाइड होणार, मग आपल्याला रेडियस भेटली. तर हे झाली फर्स्ट स्टेप. सेकंड स्टेपमध्ये काय केलं जातं, व्हॉल्यूम ऑफ स्पेअर फाइंड केलं जातं. आता व्हॉल्यूम ऑफ स्पेअरचा फॉर्म्युला काय, 4/3 पाय आर क्यूब. हा झाला व्हॉल्यूम ऑफ वन स्पेअरचा फॉर्म्युला. त्याच्यात आपण आरची व्हॅल्यू पुट केली. हा 4/3 तसाच, पाय तसाच, आरच्या जागेवर a/2 त्याचा क्यूब. मग 4/3 पाय, एचा क्यूब ए क्यूब, 2चा क्यूब 8. या 4ने जर आपण 8ला डिवाइड केलं तर इथं राहणार खाली 2. हा 4 1 जा 4, 4 2 जा 8. मग काय राहिलं, ए क्यूब हा पाय आपण 3 2 जा 6. हे झालं व्हॉल्यूम ऑफ वन पार्टिकल. हे झालं एका पार्टिकलचं व्हॉल्यूम. आता आपल्याला सगळ्या पार्टिकलचं टोटल व्हॉल्यूम काढायचं. थर्ड स्टेपमध्ये काय केलं जातं, टोटल व्हॉल्यूम फाइंड केलं जातं, टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल्स. आता ज्या वेळेस आपण सिंपल क्युबिक स्ट्रक्चर कन्सिडर करतो त्याच्यात हे जे काय क्यूब तयार होतं, या क्यूबचे जे 8 पार्टिकल्स असतात नाही, कोपऱ्याचे सगळे 8 पार्टिकल, हे 8 पार्टिकल पूर्णपणे त्याच्यात पार्टिसिपेट करत नाही. त्याचा 1/8 पार्ट आपण त्याच्यात कन्सिडर होतो, ते आपण फर्स्ट व्हिडिओमध्ये पाहिलं होतं. या सगळ्या 1/8 पार्ट मिळून एक पार्टिकल तयार होतो. म्हणजे सिंपल क्युबिक सेल कंटेन्स ओनली 1 पार्टिकल, म्हणून याचं टोटल व्हॉल्यूम सुद्धा तेवढंच राहिलं, ए क्यूब आपण पाय. आणि लास्ट फोर्थ स्टेपमध्ये आपण त्याची पॅकिंग एफिशियन्सी करतो. आपण पॅकिंग एफिशियन्सीचा फॉर्म्युला पाहिला, त्यात व्हॅल्यू टाकायच्या. व्हॉल्यूम ऑक्युपाय बाय पार्टिकल ते किती आलं, ए क्यूब π/6 ते पुट केलं. टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल, हा युनिट सेल म्हणजे क्यूबिक आहे, क्यूबचा व्हॉल्यूम ए क्यूब इंटू 100, हा ए क्यूब पाय. तो तसाच हा 6 जो होता तो ए क्यूबला येणार. बरोबर, हा ए क्यूब कॅन्सल, मग राहिला π/6 मल्टिप्लाय बाय 100. पायची व्हॅल्यू जर टाकली आपण 3.14 आणि हे जर कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला आन्सर काय भेटतं, 52.36. ही झाली पॅकिंग इफिशियन्सी. म्हणजे जे काय 4 स्पेअर होते एकमेकाचे, जे सेंटर कनेक्ट करून जे काय स्पेअर होते ते किती जागा ऑक्युपाय करणार आहे, 52.36%.
एवढी जागा जर ऑक्युपाय केली तर 48.64% काय राहिलं त्याच्यात एम्प्टी स्पेस राहिला. हे झालं सिम्पल क्युबिक युनिट सेलची पॅकिंग इफिशियन्सी. आता आपल्याला पाहिजे बॉडी सेंटर्ड क्युबिक सेलची पॅकिंग इफिशियन्सी किती असते. आता पॅकिंग इफिशियन्सी ऑफ ए मेटल क्रिस्टल इन बॉडी सेंटर्ड क्युबिक लॅटाईस. आता यात पण त्या स्टेप असतात. पहिल्या स्टेपमध्ये आपण रेडियस ऑफ स्पेअर किंवा पार्टिकल फाइंड करणार, सेकंड स्टेपला 1 पार्टिकलचं व्हॉल्यूम काढणार, थर्ड स्टेपला सगळ्या जी काही सिस्टीम आहे त्याचं व्हॉल्यूम फाइंड करणार आणि लास्ट फोर्थ स्टेपला आपण त्याची पॅकिंग इफिशियन्सी फाइंड करणार. आता बॉडी सेंटर क्युबिक लॅटाईसमध्ये ज्या 3 पार्टिकल सेंटरमध्ये असतात, 1, 2 आणि हे 3 पार्टिकल एका सेंटरमध्ये अरेंजमध्ये. बरोबर, आपल्याला पहिल्यांदा काय करायची, जी काही रेडियस आहे हे इथून ए पर्यंत, ए पासून पर्यंत ह्या पॉईंटपर्यंत, इथून सी पर्यंत, इथून इथपर्यंत, इथून एफ पर्यंत, सगळ्या रेडियस आहे. त्याच्यातले आपल्याला कोणती पण एक रेडियस काय करायची, फाइंड करायची. तर ते कशी फाइंड करणार, पहिल्यांदा आपण जर फर्स्ट रेडियस फाइंड करताना ट्रँगल FED घेतला, कोणता FA आणि हा D हा ट्रँगल जर घेतला तर इथं जो काय FED बरोबर हा इथं 90 अँगल तयार होणार, कारण हे सगळे स्क्वेअरमध्ये म्हणजे इथं 90 अँगल तयार होणार. जर आपण पायथागोरस थेरम इथं अप्लाय केलं तर काय होणार आहे, हा FD झाला त्याचा हायपोटेनस. मग हायपोटेनसचा स्क्वेअर म्हणजे FD स्क्वेअर इक्वल टू FE स्क्वेअर प्लस DE स्क्वेअर. आता ह्या सगळ्या एज लेंथ आहे कोणती, ही F पासून A पर्यंत, E पासून D पर्यंत, ह्या एज लेंथ आहे म्हणजे याचं डिस्टन्स किती असणार A आणि याचं सुद्धा डिस्टन्स किती असणार आहे A. आपण पाहिलं तर एज लेंथ म्हणजे A असतं. त्याच्या व्हॅल्यू पुट केल्या, FE ची व्हॅल्यू A, FED ची व्हॅल्यू आहे A स्क्वेअर प्लस A स्क्वेअर, किती झाले 2A स्क्वेअर. जे आपल्याला FD ही जी काय लाईन आहे कोणती, ही FD ही आपल्याला भेटली 2A स्क्वेअर. बरोबर, आता पुढं सिमिलरली आपण हा ट्रायंगल कन्सिडर केला, कोणता ADF. ADF हा जर ट्रायंगल आपण कन्सिडर केला तर यात पण इथं जो काही D असणार आहे हा पण तो एक 90 डिग्रीचाच अँगल आहे. मग याच्यात पण पायथागोरस थेरम जर आपण अप्लाय केलं तर काय होणार आहे, हा जो AF आहे हा त्याचा हायपोटेनस असणार आहे. बरोबर का, AF काय त्याचा हायपोटेनस. मग AF स्क्वेअर प्लस AD स्क्वेअर प्लस FD स्क्वेअर. बरोबर, आता AF मध्ये AF आपल्याला फाइंड करायचं आहे तर त्याच्यानंतर AD पण एक एज लेंथ आहे म्हणजे झाला तो A स्क्वेअर, आणि FD आपण फाइंड केला आहे 2A स्क्वेअर, आधीच फाइंड केला इथं 2A स्क्वेअर. ती व्हॅल्यू आपण याच्यात पुट केली तर 2A स्क्वेअर प्लस A स्क्वेअर झाला 3A स्क्वेअर. AF स्क्वेअर इज इक्वल टू म्हणजे हा जो AF स्क्वेअर होता तो आला 3A स्क्वेअर. आपल्याला फक्त AF पाहिजे म्हणजे झाला 3चा स्क्वेअर रूट 3 आणि Aचा स्क्वेअर रूट A. AF किती आला √3A. पण AF मध्ये इथं एक R आहे, इथं 2, 3 आणि 4 रेडियस आहे म्हणजे AF किती झाला 4R झाला. पण आपल्याला AF ची व्हॅल्यू किती आहे √3. या दोन व्हॅल्यू जर आपण इक्वेट केल्या तर काय होणार, याच्यातला हा जो 4R ला मल्टिप्लाय हा इकडे जाऊन √3 ला काय होणार डिवाइड, म्हणजे R ची व्हॅल्यू काय भेटली आपल्याला √3/4A. ही झाली आपली फर्स्ट रेडियस ऑफ स्पेअर आपण काय केले तर फाइंड केलं. आता सेकंड स्टेपला आपण काय करतो, व्हॉल्यूम ऑफ स्पेअर फाइंड करतो. आता व्हॉल्यूम ऑफ स्पेअर फाइंड करताना आपल्याला व्हॉल्यूम ऑफ स्पेअरचा फॉर्म्युला माहिती 4/3πr³. आत्ताच R आपण फाइंड केले √3/4A. हाच ह्या फॉर्म्युल्यामध्ये टाकायचं 4/3π तसाच. त्यानंतर आरच्या जागेवर √3/4 आणि हा A आणि याचा क्यूब. हा 4/3π हा तसाच राहणार, √3चा क्यूब हा 4चा क्यूब 64 आणि हा Aचा क्यूब A³. 4/3π तसाच, √3चा स्क्वेअर म्हणजे √3चा 3 टाइम मल्टिप्लिकेशन. बरोबर, √3 मल्टिप्लाय बाय √3 मल्टिप्लाय बाय √3. आता हे √3 इंटू √3 झाला 3 आणि हा एक √3 तसाच खाली 64 आणि हा A³. आता हा 4 आणि 64ची जर डिव्हिजन केली तर खाली राहणार आहे 16. 4 1 जा आणि हा 16 जा. मग हा √3 आणि 3 सुद्धा कॅन्सल. मग काय राहिला हा √3 हा पाय आणि हा A³ √3π A³ आणि खाली राहिला 16. हे आलं व्हॉल्यूम ऑफ वन स्पेअर. आता आपल्याला टोटल स्पेअरचं व्हॉल्यूम काढायचं. आपल्याला माहिती की बॉडी सेंटरमध्ये काय असतं, हे 8 कॉर्नरच्या मिळून एक पार्टिकल आणि मध्ये सेंटरला काय असे 2 पार्टिकल्स असतात. बरोबर, म्हणजे आलेल्या व्हॉल्यूमला 2ने जर आपण मल्टिप्लाय केलं तर टोटल याचं काय निघणार आहे आपल्याला व्हॉल्यूम निघणार आहे. मग हा 2ने आणि 16ने जर डिव्हिजन केलं तर खाली राहतो 8 म्हणजे √3π A³/8. हे झालं त्याचं टोटल व्हॉल्यूम. आता लास्ट स्टेपमध्ये काय करतो आपण, त्याची पॅकिंग एफिशियन्सी फाइंड करतो. पॅकिंग एफिशियन्सीचा फॉर्म्युला टाकायचा. व्हॉल्यूम आपण फाइंड केले √3π A³/8. खाली टोटल जो व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल तो A³ राहतं इंटू 100. मग याच्यात काय होणार, हा जो 8 आहे तो 8
ए क्यूबला मल्टिप्लाय होणार. त्याच्यानंतर हा ए क्यूब कॅन्सल. √3 पायची व्हॅल्यू 3.14 आपण 8 × 100 हे जर कॅल्क्युलेट केलं त्याचं व्हॅल्यू त्याचं आन्सर येतं 68%. म्हणजे काय 68% त्यांनी जागा काय केली ऑक्युपाय केली, म्हणजेच 32% काय राहिला त्याचा एम्प्टी स्पेस राहिला. हे झालं बॉडी सेंटर्ड युनिट सेलचं. आता आपल्याला पाहिजे पुढचा FCC म्हणजे फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेलमध्ये किती त्याची पॅकिंग इफिशियन्सी किती असते. आता पहा पॅकिंग इफिशियन्सी ऑफ ए मेटल क्रिस्टल इन फेस सेंटर्ड क्युबिक लटाईस. हा फेस सेंटर हे सगळे फेसला असतात, साईडला ह्या मधल्या फेसला हे बाकीच्या 2 फेसचे. यात पण पहिली स्टेप काय रेडियस ऑफ स्पेअर आपल्याला फाइंड करायची. यात जर आपण एक ट्रायंगल कन्सिडर केला कोणता ABC, हा ABC, कारण याचे 3 ह्या फेसच घ्यायचे आपल्याला, म्हणजे हा ट्रायंगल घाला. ABC मध्ये अँगल बी झाला 90 डिग्री. मग याच्यात जर आपण पायथागोरस थेरम अप्लाय केलं तर AC त्याचा झाला हायपोटेनस. मग काय AC² = AB² + BC². आपल्याला माहिती AB त्याची एज लेंथ आहे, BC पण एज लेंथ आहे, म्हणजे झाले A² + A². म्हणजे AC किती आला 2A², म्हणजे AC आला आपला √2A. बरोबर, हे झाले आपली ACची व्हॅल्यू. पण फिगरमध्ये पहा, आता AC मध्ये पहा एक रेडियस, ही दुसरी रेडियस, इथं तिसरी, कारण तिथं मध्ये सेंटर असणार आहे, आणि ही चौथी रेडियस. म्हणजे ACची व्हॅल्यू किती होते टोटल. जर 4R आपण ॲड केलं तर 4R, पण AC आपण इथं √2A फाइंड केला. आपण ते दोन इक्वेट करायचे. मग आपल्याला R जर फाइंड करायचा तर 4 का होणार आहे 2 ला डिवाइड जाणार √2/4. आता इथं पहा R = √2/4A आलाय, पण इथं Rचा आन्सर काय आलं A/√2. इथं काय करायचं आहे, हे जो √2 आहे याने काय करायचं रॅशनलाइज करायचं. म्हणजे वरती जो √2 आहे आपण खाली काय असणार 4. हे रॅशनलाइज करताना काय करतो आपण वरती √2 ने मल्टिप्लाय करणार, खाली सुद्धा √2 ने मल्टिप्लाय करणार. √2 × √2 हे झाले 2 आपण खाली 4 आणि हा √2, म्हणजे काय 2 × 1 = 2 आणि हे 2 × 2 = 4. म्हणजे आन्सर काय आलं याचं 1/2√2. बरोबर आलं का इथं 1/2√2 आणि हा A म्हणजेच काय झालं A/2√2 काय आली याची रेडियस आली. ओके, ही झाली फर्स्ट स्टेप. फर्स्ट स्टेपमध्ये आपण काय केलं रेडियस फाइंड केली. तर पुढच्या स्टेपमध्ये आपण काय करतो व्हॉल्यूम फाइंड करतो, एका पार्टिकलचं व्हॉल्यूम. मग व्हॉल्यूम ऑफ स्पेअर, पार्टिकल म्हणजे आपल्याकडे स्पेअर आहे, स्पेअरचं व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय 4/3 πr³. मग इथं रेडियस आपण आत्ताच फाइंड केली, ते रेडियस इथं r³ जागा पुट करायची. हा A³ बाहेर गेला म्हणजे इथं 1 राहिला आणि 2√2. आता इथं पहा 4/3 π तसाच A³ तसाच, 1 चा क्यूब 1, 2 चा क्यूब 8 आणि √2चं 3 टाइम मल्टिप्लिकेशन केलं. म्हणजे पहा हे √2 मल्टिप्लाय बाय हे √2 मल्टिप्लाय बाय हे √2. आता हे 2 √2 मिळून काय होणार 2 होणार आणि हा एक √2 तसंच राहील. बरोबर, मग खाली पुढं काय होणार की हे पहा इथं या 4 ने 8 ला डिवाइड होणार, इथं 2 राहणार. हे 2 × 2 = 4 आणि 4 × 3 = 12 झाले. हे πA³ तसाच खाली 12 आणि हा √2. हे झालं एका व्हॉल्यूम ऑफ स्पेअर, एका स्पेअरचं व्हॉल्यूम. आता आपल्याला टोटल व्हॉल्यूम काढायचे. तर फेस सेंटरमध्ये पहा साईडच्या 8 कॉर्नरचा मिळून एक पार्टिकल आणि त्याचे 6 फेस असतात, त्याच्यात हाफ मिळून असे 3, म्हणजे टोटल आपल्याकडे किती पार्टिकल आहे 4. हे फर्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहिले. तर हे 4 पार्टिकल झाले कशाचे बॉडी सेंटर क्युबिक सेलचे. इथे 4 ने फक्त काय करायचं त्याला मल्टिप्लाय करायचं. 4 ने जर मल्टिप्लाय केलं तर 4 × 1 = 4 आणि हे 4 × 3 = 12 होणार. म्हणजे काय πA³/3√2. हे झालं टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल. आणि लास्ट स्टेपला आपण काय करतो त्याची पॅकिंग इफिशियन्सी फाइंड करतो. आता याच्यात पॅकिंग इफिशियन्सीचा फॉर्म्युला सेम तोच राहणार. व्हॉल्यूम ऑक्युपाय आपण जे आत्ता काढलं ते व्हॉल्यूम आपण A³ × 100. आता याच्यात हा 3√2 A³ ला मल्टिप्लाय होणार, हा खाली येणार πA³ 3√2 A³. त्याच्यात हा A³ कॅन्सल, पायची व्हॅल्यू 3.14 आपण 3√2 × 100 याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला आन्सर भेटतो 74%. याचं पॅकिंग इफिशियन्सी किती आली 74%. म्हणजे त्याने तेवढी जागा काय केली ऑक्युपाय केली. 74% जर स्पेस ऑक्युपाय केला तर 26% काय राहिला एम्प्टी स्पेस राहिला. बरोबर, ही पाहिलं आपण तिन्हींचे पण पॅकिंग इफिशियन्सी लक्षात ठेवायची कशी काढली. पहिल्याच्यात आपण पाहिले ते सिम्पल क्युबिक सेलची, नंतर पाहिली बॉडी सेंटरची आणि लास्टला पाहिली फेस सेंटरची. तिन्हीचे पण सेम 4 स्टेप आहेत त्याच्यात. फर्स्ट स्टेपला आपण रेडियस फाइंड करतो, सेकंड स्टेपला व्हॉल्यूम ऑफ वन स्पेअर फाइंड करतो, थर्ड स्टेपला टोटल व्हॉल्यूम फाइंड करतो आणि फोर्थ स्टेपला
पॅकिंग इफिशियन्सी फाइंड करतो, हे लक्षात ठेवायचे. आता नेक्स्ट इथं पहा, आपण जे काही तिन्ही जे क्युबिक सेल होते, युनिट सेल होते, त्याचे जे काही पाहिले त्यात पहा. पहिला आपण पाहिला सिम्पल क्युबिक सेल, त्याच्यात कोऑर्डिनेशन नंबर त्याचा 6 असतो, 4 त्याच्या सेम लेअर असतात, एक पुढे एक मागे. त्याची पॅकिंग इफिशियन्सी फाइल आपण जी फाइंड केली. त्याच्यानंतर बॉडी सेंटरमध्ये पण पाहिलं, त्याच्या कोऑर्डिनेशन नंबर 8 आहे, त्याची पॅकिंग इफिशियन्सी 68. 8 कसे 4 इन द लेअर बिलो आणि 4 इन द लेअर अबो, कारण बॉडी सेंटरला 2 लेअर असतात, वरच्या लेअरमधले 4, खालच्या लेअरमधले 4. आणि FCCला 12 असतात, कोऑर्डिनेशन नंबर 12 आहे त्याचा. 6 इन 1 लेअर, त्याच्या स्वतःच्या लेअरमध्ये 6 असतात आणि दुसरे 3 वरती आणि 3 खालच्या लेअरमध्ये, असे मिळून त्याचे 12 त्याचा कोऑर्डिनेशन नंबर असतो. आणि त्याची पॅकिंग इफिशियन्सी किती आहे? 74%. तर नेक्स्ट पाहायचं आपल्याला की नंबर ऑफ पार्टिकल्स अँड युनिट सेल इन x ग्रॅम ऑफ ए मेटॅलिक क्रिस्टल. आतापर्यंत जे काय आपण क्रिस्टल पाहिले की त्याच्यापासून सॉलिड तयार होतं, म्हणजेच मेटॅलिक जे क्रिस्टल असतं त्याच्यात नंबर ऑफ पार्टिकल्स किंवा युनिट सेल किती प्रेझेंट असतात ते जर फाइंड करायला विचारलं. समजा आपल्याला सांगितलं एक 10 ग्रॅमचा पार्टिकल आहे, मेटल आहे, त्याच्यात नंबर ऑफ पार्टिकल किती आहेत आणि त्याचे युनिट सेल किती, असं जर आपल्याला फाइंड करायला सांगितलं तर हा खालचा फॉर्म्युला यूज करतात. कन्सिडर करा त्यात काय काय येणार आहे, एन असणार आहे. एन म्हणजे नंबर ऑफ पार्टिकल्स, ए क्यूब आपल्याला माहिती आहे ते व्हॉल्यूम असते युनिट सेलचं, रो पाहिलं होतं आपण मागच्या व्हिडिओमध्ये की डेन्सिटी असते युनिट सेलची, आणि कॅपिटल एम म्हणजे मोलार मास असतं. आता आपल्याकडे डेन्सिटीचा फॉर्म्युला आहे मास अपॉन व्हॉल्यूम. तर मास म्हणजेच काय असतं, त्यात असणारे पार्टिकल, त्या युनिट सेलमध्ये किती पार्टिकल अवेलेबल आहेत त्याला आपण म्हणतो मास. म्हणजेच काय, नंबर ऑफ पार्टिकल्स इन युनिट सेल आणि आपण व्हॉल्यूम, युनिट सेलचं पाहतो म्हणजे व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल मल्टिप्लाय बाय मोलार मास, आणि आपण हा Na म्हणजे झाला त्याचा ॲव्होगॅड्रोज नंबर, हा त्याची डेन्सिटी काढण्याचा फॉर्म्युला आहे. आता इथं पण नंबर ऑफ पार्टिकल्स आपण एनने दाखवणार, व्हॉल्यूमला आपण ए क्यूबने दाखवणार, आणि एम आपण ए हा तसाच. मग त्याच्यानं आपल्याला फॉर्म्युला काय भेटतो, हा एम काय केला आपण जर रोकडे घेतला तर हा रो इकडे येणार आहे, हा ए क्यूब डिवाइडचा मल्टिप्लाय जाणार वरती, एन ए सुद्धा वरती मल्टिप्लाय जाणार, म्हणजे काय झालं ए क्यूब एन ए अपॉन एन, आणि रो त्याला काय मल्टिप्लाय होणार. आता सांगितलं एन म्हणजे नंबर ऑफ पार्टिकल्स असतात, एन ए म्हणजे त्याचा ॲव्होगॅड्रोज नंबर, रो म्हणजे डेन्सिटी ऑफ युनिट सेल, आणि ए क्यूब म्हणजे व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, याच्यावर प्रॉब्लेम्स येतात आपल्याला पुढे. ओके, आता नेक्स्ट आता याचे फक्त फॉर्म्युले लर्न करायचे आहेत आपल्याला, याच्यावर पण थोडे प्रॉब्लेम विचारतात. फर्स्ट आहे नंबर ऑफ पार्टिकल्स जर काढायचे असेल तर त्याचा फॉर्म्युला काय, नंबर ऑफ पार्टिकल्स काढण्यासाठी फॉर्म्युला एक्स एन आपण रो ए क्यूब. आपल्याला माहिती आहे एक्स म्हणजे किती ग्रॅमचा दिला आहे तो मेटल, एन म्हणजे नंबर ऑफ पार्टिकल, रो म्हणजे डेन्सिटी, आणि ए क्यूब म्हणजे त्याचं व्हॉल्यूम. हे झालं नंबर ऑफ पार्टिकल्स काढण्याचा फॉर्म्युला. दुसरा आहे नंबर ऑफ जर युनिट सेल जर आपल्याला काढायला सांगितले त्याच्यातले तर हा फॉर्म्युला यूज करतात. आणि जर नंबर ऑफ युनिट सेल इन व्हॉल्यूम, त्या व्हॉल्यूममध्ये किती युनिट सेल आहे ते फाइंड करण्यासाठी हा फॉर्म्युला. ते फॉर्म्युले फक्त लर्न करायचे, याच्यात छोटे छोटे प्रॉब्लेम विचारले जातात. हे 3 झाले, नंबर ऑफ पार्टिकल्स इन एक्स ग्रॅम, नंबर ऑफ युनिट सेल इन एक्स ग्रॅम ऑफ मेटल, आणि नंबर ऑफ युनिट सेल इन व्हॉल्यूम व्ही ऑफ मेटल. व्हॉल्यूममध्ये असणारे युनिट सेल ते फाइंड करण्यासाठी हा फॉर्म्युला यूज केला जातो. आता राहिलेला पार्ट नेक्स्ट व्हिडिओमध्ये.